तर आम्हाला कुठे जायचं आहे तर इथे पुढे जो आहे डोंगर, इथून एक माकड येत आहे, पळत पळत बघू शकता. तुटून जाईल ती दोरी, नको. आत्ता आम्हाला इथे एक दिसला टायगर. तुम्हाला दाखवते, कॅमेऱ्यामध्ये येईल की नाही माहीत नाही. खुशियों का रास्ता. हॅलो, नमस्कार. आज संडे होता आणि आमचं तसं काही ठरलेलं नव्हतं, पण घरी खूप बोर होत होतं, तर म्हणलं कुठेतरी जवळ जाऊया. आधी तर आम्ही खूप सर्च केलं कुठे जायचं म्हणून, पण म्हणलं संडे आणि गर्दी असणार तर जवळच कुठेतरी जाऊ, म्हणून जवळच्याच एका डोंगरावर जायचं असं ठरलं. आणि आमच्यासोबत आमचे काही फ्रेंड्स पण होते. तर इथे आम्ही थोडे स्नॅक्स घ्यायला थांबलेलो शिवांसाठी. कुठे झाला शिवांश? इकडे दिसत नाही. तर आम्ही चाललोय डोंगरावर फिरायला. ही जी सोसायटी आहे याच्या मागे डोंगर आहे, तर तिकडे आम्ही निघालोय. तर इथून एक थोडासा रस्ता आहे डोंगरापर्यंत जाण्यासाठी, आणि रस्ता जरा खराब आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे, तर गाडी थोडी सावकाश चालवावी लागते इथून. आमची तर एकदा गाडी बंद पण पडली होती. आणि इथे खाली महादेवाचं मंदिर आहे, भुलेश्वर मंदिर म्हणून, आणि इथून लगेचच डोंगर सुरू होतो. आम्ही तसं 3-4 वेळा इथे येऊन गेलोय. तर पावसामुळे सगळं हिरवगार आणि दाट झाड झाली आहेत. कुठे दौरा आहे? चाललोय डोंगराला. डोंगराच्या सुरुवातीला थोडंसं चढायला अवघड आहे. सवय असेल तर काही वाटत नाही एवढं, पण असं कधीतरी आल्यावर मग अवघड वाटतं, आणि माझं तसंच झालेलं. आम्हाला शिवांशला घेऊन चढायचं होतं, त्याच्यामुळे थोडी भीती वाटत होती. लहान मुलं सोबत असतील तर थोडा जास्त वेळ लागतो चढायला. बाकी लोक ऑलरेडी वर जाऊन पोहोचले होते. नाही सोडत. तर फायनली आम्ही इथे वर आलेलो. कॅमेरामॅन आहे. गेलं ते खूप लांब गेलं. तर इथे झाडांना पाण्यासाठी टाक्या ठेवलेल्या आहेत ठिकठिकाणी. तिथून थोडं पाणी येत होतं, तर यांची अशी मजाक मस्ती चाललेली की इथे छोटासा वॉटरफॉल आहे म्हणून. तर आम्हाला कुठे जायचं आहे तर इथे पुढे जो आहे डोंगर, त्याच्यावर आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे लवकर जावं लागेल, कारण अंधार झाल्यावर भीती वाटते. दाट झाड आहे तिथे. तुझ्यापेक्षा काठीच मोठी आहे शिवांश. खाली पकड जरा. खाली पकड. शिवहाळू काय इथे बघू शकता. बोरा दिसत नाही. नाही, आम्ही नाही बघू शकत. नाही त्याला डोळे बारीक करावं लागले. शिवांश, हे शिव थकला? अजून खूप जायचंय ना वर. हॅलो. थकले का? नाही अजून जोश आहे. चला चला पोचलो आम्ही. प्रोफेशनल ट्रेकर. तर शिवनुसा झोका शोधत बसेल बरं का. मी आले तेव्हा होता बाबा. चल पुढे दिसला का शिव झोका? चल ना पुढे आहे ना. आम्ही इथेच काढलेले फोटो. बसता येईल का तुला शिवांश? आधी हे घालायचं, आधी डोकं घालायचं त्यातून. बघा आमच्या मॅडमची खूप इच्छा आहे या झोक्यामध्ये बसायची. हो ते जुनं झालेलं आहे ते.
नाही राहणार व्यवस्थित. खतरनाक धोका होता. माझ्यासाठी नाही, मी नाही बसू शकत. नाही ना, म्हणून तर म्हणतोय त्याला मी. तुटून जाईल ती दोरी, नको करू. आमचे छोटे सरकार खूप मजा करत आहे. तो याच्यासाठी चालू आहे इथे. टायर झोक्यासाठी आलेला आहे एवढे लांब, उतरायचं. तर डोंगर चढत. तर छान आहे फिरायला फॅमिली ट्रिपसाठी. पण इथे आल्यावर आपल्याला काळजी पण घ्यायला लागेल, कारण इथं टायगर वगैरेची भीती आहे. आत्ता आम्हाला इथे एक दिसला टायगर, तुम्हाला दाखवते. कॅमेऱ्यामध्ये येईल की नाही माहीत नाही. एक मिनिट. तर हे बघा. खूप भीती वाटते, पण मला खायची पण इच्छा आहे त्याला. टायगरला माणसं खाताना पाहिलं होतं, आज माणूस टायगर खातोय. नाद करते का, खावाच लागते. खावंच लागते. हे बघा, घरच्यांना न सांगता आले दोघं. इथून एक माकड येत आहे, पळत पळत बघू शकता. हे जंगली माकड आहे, गेलं जंगलात. कळत नाही येते म्हणते. गोरीला सॉरी. ओ परत टेक घेऊया गोरीला. खातात ते. तिला माहिती आहे ते डोंगरात तिथंच राहते. डोंगरात त्यांचं आहे. ये बाबा खाऊ. मी पुडा पण आणले माझ्यासाठी. हो. पिकल्यावरती खूप छान लागतं. पिकल्यावर गोड लागतं. आता कसं लागतंय? काढलं नुसतं पाठीचं काय करायचं. ए कुठं जायचंय, ते कुठे गेला रे, ते मागं होता ना रे, ते तिकडे होतं आपल्याला जायचं. तर मित्रांनो, हा खुशियों रस्ता आहे. पण हा कुठे जातोय ते आम्हाला पण कळत नाहीये. इकडे जाऊन कोणती खुशिया भेटताय ते आम्हाला पण माहित नाही, पण खुशियों रस्ता हा आहे. ना भेटलेले आहेत बघा. डोंगरावर फिर आल्यानंतर यांना बनाना भेटले. दाखव जरा. आणि आंब्याचा रस नाही. ठीक आहे. शेव. हो, खूप खुशी का रास्ता बस यांना एवढं सगळं भेटलेलं आहे. तर तुम्ही वाघोलीमध्ये किंवा आसपास असाल ना, तर छान आहे, छोटीशी फॅमिली ट्रिप करू शकतो. आम्हाला जवळच आहे, आमची सोसायटी इथून 2-2.5 किलोमीटर असेल. चला चला समोर चला चला. गुफामध्ये एवढं साप नाही, अजून एक साप आहे इकडे. हो हो, तुम्ही साप मारता आम्हाला माहिती. चला. मोठा साप. हो हो चला सर. आणि बघायचं आपल्याला. आपल्याला छोटं हे बघ, हे बघा. एक साप इकडे. चला चला सर. इकडे एक साप. थोडं फास्ट चालतं बरं होईल. हे बघा, इकडे पण साप आहे. साप. इकडे पण साप बघ. आता नाही येत साप. हे बघ. इकडं साप आरामशी. इकडं ताप पण खूप चांगली. अजून नाही का पुढे? तसंच जायचंय. हा नाही इथून आहे ना. बरोबर फॅन आहे पुढे. आहे ना. काय? फॅन आहे त्याला. सगळ्यात जास्त त्रास देणारा माणूस. घेतलं पण नाही. सगळ्यात जास्त त्रास देणारा माणूस आहे ना. चला, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. थांब रे. थांब. गोटा गुरा. थांबा तू. खाली येऊ नको. मी तुला उचलते. खूप अवघड आहे बरं का. काटे बघ. आता तू आहे. आणि मी राहिलो ना. तर छान वाटलं फिरून, आणि 6:30 वगैरे झाले असतील आम्हाला खाली यायला. तेव्हा पण बरीच लोकं वर जात होती. इथे खाली मंदिरात दर्शन घेतलं आणि घरी जायला निघालो.
घरी जाता जाता पाणीपुरी खायला थांबलेलो आणि इथे भरपूर गर्दी होती तर वेळ लागला आणि तेवढ्या वेळात शिवांशने आम्हाला भरपूर त्रास दिला कारण इथे टॉय शॉप होतं आणि त्याचा हट्ट होता की काहीतरी घ्यायचं म्हणून. तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू.